बीडमध्ये उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. मात्र एक रसवंती चालकानं थेट ऊस जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून या ठिकाणी ग्राहकांना रस काढून दिला जातो आहे. अंबेजोगाई केज या राष्ट्रीय महामार्गावरती ही रसवंती आहे आणि हा तरुण या ठिकाणी हा रसवंती चालक आहे. कधी संकल्पना इमानामध्ये आली की आपण थेट फ्रीजमध्ये ऊस ठेवावा आणि तोच ऊसाचा रस ग्राहकांना द्यावा. म्हणजे ग्राहकांची अशी ही होईल की बर्फ नको पर थंड हवा आणि बर्फानं घसा बसणे सर्दी होणे याच्यामुळे डायरेक्ट ऊस फ्रीजमध्ये ठेवून डायरेक्ट तसाच काढून देतो आपण. किती वर्षापासून असा ग्राहकांना रस वगैरे देतात? आपलं पहिलंच वर्ष या एक महिनाभर असं दिलं आपण नंतर फ्रीज आणून फ्रीजमध्ये देऊन सुरू केलं. हा घरचा ऊस आहे की बाहेरून वगैरे विकत? नाही घरचं शेतातलं आपल्या. बाकी प्रतिसाद कसा आहे? एकदा ग्राहक आलं की परत परत येतो का असं काय? एकदा आला की परत परत येतो. ग्राहकाला विचारू शकता तुम्ही. हां आणि त्यानंतर रेग्युलर ज्यावेळेस ही तुला शक्कल लढवली त्याच्या अगोदर किती बर्फ लागायचं तुला दिवसातून? बर्फ एक 2ला जी लागत होता पर ही शक्कल लढवल्यापासून बर्फ एकदम बिना बर्फाचा रस देतो आपण. म्हणजे जवळपास तुझे दिवसातून किती पैसे वाचायला लागले ते बर्फाचे? बर्फाचे 150-200 रुपये वाचायला लागले. 150-200 रुपये रोजचे वाचायला लागले बर्फाचे. काय नाव काय तुझं? थोरात भगवान भारत. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर अंबेजोगाई ते केज या राष्ट्रीय महामार्गावरती ही रसवंती आहे आणि एक वेगळी शक्कल जी आहे ती लढवली. थेट फ्रीजमध्ये त्यांनी ऊस ठेवून हा थेट ग्राहकांना ऊसाचा रस जो आहे तो या ठिकाणी हा व्यक्ती देतोय, हा व्यावसायिक देतोय. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया बीड.